कर्जमाफी बँकांकरता नाही आहे. कर्जमाफी बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जावे याकरता नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी पुन्हा एलिजिबल होता व्हावं, त्याच्या नावाने कर्ज असू नये याकरता आहे. जे खरे शेतकरी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील. 30 सप्टेंबर 2025 ही आपण कट ऑफ डेट केलेली आहे. 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. समितीने ही सगळी माहिती आता जमा करणं सुरू केलेलं आहे. बँकांकडनं आतापर्यंत जेवढी माहिती उपलब्ध झाली आहे, अजून बऱ्याच बँकांची माहिती येणं बाकी आहे, त्यात आतापर्यंत 28 ते 30 लाख शेतकऱ्यांची माहिती आलेली आहे. पूर्ण माहितीचं संकलन हे जवळपास 15-20-25 दिवसात होईल. हे कर्जाचे अकाउंट्स आहेत आणि साधारण अंदाज असा आहे की 20-1 लाख अकाउंट्स हे ज्यांनी नियमित भरलेलं आहे, ज्यांना आपल्याला 50,000 रुपये द्यावे लागणार आहेत, असं त्याचा अंदाज आहे. त्यामुळे नाही, काही त्याला अल्पभूधारक वगैरे अजून तरी काही आपण असं कुठला त्याचा निर्णय केलेला नाही. साधारण आपण नेहमी करताना 2 हेक्टर पर्यंतचा करतो, त्यामुळे अल्पभूधारक नाही, बहुभूधारकही त्याच्यात येतात. पण त्यातही अजून जास्तीत जास्त लोकांना ती कशी मिळेल असा आमचा प्रयत्न असणार आहे. रिस्ट्रिक्टिव्ह आम्ही जात नाही आहोत, जास्तीत जास्त कसा मिळेल. त्यामुळे पूर्ण माहिती आली की एक्झॅक्ट तुम्हाला नंबर आम्ही देऊ. आणि साधारणपणे आमचा प्रयत्न असा आहे की आपल्याकडे आता ॲग्री स्टॅक आहे. ॲग्री स्टॅकमध्ये आपण फार्मर आय डी तयार केलेला आहे. कारण जुन्या सगळ्या कर्जमाफीमध्ये आम्हाला वारंवार हा प्रश्न निर्माण होतो की बँका कुठले अकाउंट देतात हे अनेक वेळा व्हेरीफाय करायला आपल्याकडे काही फारसा सोर्स नसतो. म्हणून ॲग्री स्टॅक आणि आधार ऑथेंटिकेटेड त्या ॲग्री स्टॅकला जॉईंट असलेलं अकाउंट, अशा पद्धतीनं त्याचं आर्किटेक्चर आम्ही तयार करणार आहोत. एकदा कदाचित त्याला 1-1.5 महिना वेळ लागू शकतो, एखाद महिना, पण एकदा हे आर्किटेक्चर जर आपण नीट केलं तर जे खरे शेतकरी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि पूर्वी जसं आपल्याला अनुभव आलेला आहे की कधीतरी 10-12 वर्षा, म्हणजे असंही आपण पूर्वी बघितलं आहे, 10-12 वर्षापूर्वी बंद झालेले अकाउंट देखील काही बँकांनी आपल्याला दिले आणि आपल्याकडनं त्यांना पैसे घेतले आहेत. आपली कर्जमाफी बँकांकरता नाही आहे. कर्जमाफी बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जावे याकरता नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी पुन्हा एलिजिबल होता व्हावं, त्याच्या नावाने कर्ज असू नये याकरता आहे. आणि म्हणून बऱ्यापैकी थोडं सायंटिफिक पद्धतीनं करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. नाही, हा मुद्दा तेव्हाच लक्षात येईल जेव्हा आज आता बघा, जसं आपण एक साधारण अंदाज घेतला तर या ठिकाणी मागची जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये 20,000 कोटी रुपये लागले होते शेतकऱ्यांकरता. आणि मग त्याच्यानंतर जे 50,000 रुपये द्यायचं सांगितलं होतं ते तर काही त्यावेळेस सरकारने दिले नव्हते. मग शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर आम्ही दिलं होतं, त्यावेळेस आम्हाला जवळपास 15,000 कोटी रुपये त्याकरता लागले होते साधारणपणे. त्यामुळे साधारणपणे याच सगळ्या घरांमध्ये हा साधारण खर्च जाईल असा अंदाज आहे. पण अरे बाबांनो, आता प्रत्येकाला वेगळं सांगणार आहे का? आणि पुन्हा एकदा सांगतो, सगळी माहिती आता कशी मिळू शकेल? जर मी सांगतोय की माहिती संकलन चाललेलं आहे, आता तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी माहिती दिलेली आहे. यापेक्षा जास्त होऊ शकतं, याच्यापेक्षा थोडं कमी होऊ शकतं. त्यामुळे तेवढी माहिती आता तुम्हाला माहिती असली पाहिजे, तुम्हाला ती लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. पण मी एवढंच सांगतो की ही कर्जमाफी फार रिस्ट्रिक्टिव्ह कर्जमाफी नसेल. आम्ही शक्यतोवर आमचा प्रयत्न असेल की जो आपला सामान्य कर्जदार शेतकरी आहे याला पुन्हा एलिजिबल करण्याकरता जे जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. याची प्रक्रिया मोस्टली शेतकऱ्यांना आपण जून महिन्यामध्ये नवीन कर्ज वाटप करतो. त्याच्यामुळे जर मे पर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफी आपण दिली तर ते शेतकरी नवीन कर्ज
आम्ही त्याची कालमर्यादा कर्जमाफीच्या आधीच घोषित करून टाकली आहे. ओके.